आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य यांचे एक दिवसीय लक्षणिक उपोषण। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील तहसील कार्यालयासमोर दिनांक 10/6/2024 रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य एक दिवसीय लक्षणिक उपोषण केले असून यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत। भ्रष्टाचार निर्मूलन समिती गठन करणे तसेच जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन करून लोकशाही दिन करण्यात यावा, कारण लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या या माध्यमातून सोडवण्यात येतील। तसेच उपोषणकर्ते यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेतून घर मंजूर असून सुद्धा जाणीवपूर्वक ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून त्यांची दिशाभूल करून मंजूर झालेल्या घराचा हप्ता गावातील काही राजनैतिक लोकांच्या सांगण्यावरून मंजूर झालेले काम थांबवण्यात आले आहे, असा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य यांनी ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत लेंगरे यांच्यावरती आरोप केला आहे। स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी, प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। मी विलास बाबराव सगरे, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती अशासकीय सदस्य व जिल्हा स्वयंसेवक म्हणून कार्यरत असून परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रिकाप्रमाणे तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती अद्याप गठीत करण्यात आलेली नाही। जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती गठीत करण्यात आलेली नाही, ही तात्काळ गठीत करण्यात यावी। लोकशाही दिन अद्याप घेतला जात नाही, तो घेण्यात यावा। या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणींना न्याय मिळेल म्हणून हे होणं तात्काळ गरजेचं आहे। आणि मोदी आवाज घरकुल योजनेतून माझे घर जानेवारीमध्ये मंजूर आहे। मला पहिला 15,000चा एक हप्ता मिळालेला आहे, परंतु राजकीय हेतूने माझे घरकुलाचे काम बंद करण्यात आलेले आहे। शासकीय काम शासकीय अधिकारी ग्रामविकास अधिकारी भोते साहेब यांनी माझा दुसरा हप्ता अनलिगली नोटीस देऊन थांबवलेला आहे। तो मला दुसरा हप्ता तात्काळ मिळावा। मी कोणत्याही शासकीय जागेवर किंवा वैयक्तिक जागेवर अतिक्रमण केलेलं नाही, पण लगत हिस्सेदारांनी राजकारणापोटी मला वेठीस धरून माझे चालू बांधकाम बंद केलेलं आहे। ते तात्काळ सुरू करून माझे बांधकाम पूर्ण करून द्यावे। BDO साहेबांच्याकडे ते तक्रार आहे, त्याच्यावर चौकशी विस्तार अधिकाऱ्यांच्याकडे आहे, त्याची चौकशी होणार। परंतु ग्रामसेवक भोते हे म्हणतात दुसरा हप्ता हा चौकटीच्या वर बांधकाम केल्यानंतर मिळेल, परंतु पहिल्या फाउंडेशनवरच दुसरा हप्ता दिला जातो असे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे मला दुसरा हप्ता मिळणं अत्यंत गरजेचं आहे। मी बेघर आहे, मला घर बांधून द्यावं ही माझी इच्छा आहे। तुमचं म्हणणं जाणीवपूर्वक ग्रामसेवकांना तुमचा दुसरा हप्ता पटवलेला आहे असं होते का? हो, माझा राजकारणानं पुढाऱ्यांच्या ऐकण्यावरून माझा दुसरा हप्ता ग्रामविकास अधिकारी भोते साहेबांनी अडवलेला आहे, तो मला तात्काळ मिळणं गरजेचं आहे। काय म्हणले भोते साहेब तुम्हाला? ते म्हणले की दुसरा हप्ता तुम्हाला आत्ता मिळणार नाही, बांधकाम हे चौकटीच्या वर गेल्यानंतर दुसरा हप्ता दिला जातो। परंतु मी पंचायत समितीला चौकशी संबंधित अधिकाऱ्याकडे केल्यानंतर घरकुलच्या त्यांनी सांगितलं जोते लेवलला पहिला हप्ता पाया काढताना जोते लेवलला आल्यानंतर फाउंडेशनला दुसरा हप्ता दिला जातो, त्याची आम्ही चौकशी करतोय आणि तुम्हाला दुसरा हप्ता दिला जाईल। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।